अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्याच्या नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटा धडकायला सुरुवात झाली आहे। पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमधलं तापमान 40 अंशांच्या पुढे राहील, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तीव्र उष्म्याचे तापमान 37 अंशांच्या आसपास राहील, कुलाबा वेधशाळेचा अंदाज। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा शिल्लक। हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती। विदर्भामध्ये आजही उन्हाची झळ कायम आहे। विदर्भामधल्या प्रमुख जिल्ह्यांमधलं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्या पार गेलंय। नागपुरामध्ये पारा 42 अंशांवर, भविष्यामध्ये नागपूरमधला पारा 45 अंशांवरती जाण्याची शक्यता। तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पालिका अलर्टवरती, नागपूर महानगरपालिकेकडून हीट ॲक्शन प्लॅन तयार। अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। अकोल्याचा पारा आज 44.2 अंशांपर्यंत गेला होता। दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 42.4 अंशांवर, यवतमाळमध्ये वर्षामधलं उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती। परभणीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमान 41.3 अंशांपर्यंत, सलग 2 दिवस तापमान 40च्या पार गेल्यामुळे सगळीकडे उकाडा वाढलाय। हिंगोली जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे। 41 अंशांवरती तापमान वाढल्यामुळे हिंगोलीमधल्या रस्त्यावरती शुकशुकाट आहे। हिंगोली शहराला 3 दिवसांनी पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ। सिद्धेश्वर धरणामध्ये 55% इतका मुबलक प्रमाणामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे। अकोलेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। 2 दिवसांच्या आड होणारा पाणी पुरवठा आता 4 दिवसांच्या नंतर होणार आहे। अकोल्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये फक्त 27% जलसाठा उपलब्ध आहे। रुग्णालय डिपॉझिट मागत नाही, पण त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाख रुपयांचं डिपॉझिट मागितलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर केळकर यांची कबुली आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा। डॉक्टर घैसास यांच्याकडे सुरू होते तनिषा भिसे यांचे उपचार। रुग्णालयाची बदनामी नको म्हणून राजीनाम्याचा निर्णय। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू। या संदर्भामध्ये डॉक्टर घैसास आणि टीमवरती गुन्हा दाखल करावा, भाजपचे आमदार अमित गोरखे यांची मागणी। डॉक्टर घैसास यांची चूक झाली, त्यांनी राजीनामा दिला म्हणजे त्यांना गिल्ट असेल, तसंच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कारवाई केली, आमदार अमित गोरखे यांची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची भेट। तनिषा भिसे मृत्यूच्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्याकडून संताप व्यक्त। धर्मादाय रुग्णालयाच्या संदर्भात नियमावली अनेक वर्ष बदलण्यात आलेली नाही, नियमावली कधी नेमकी बदलेल, सुप्रिया सुळे यांचा सवाल। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यामध्ये घेतली भिसे कुटुंबियांची भेट। यावेळेला भिसे कुटुंबियांनी चाकणकरांना पत्र दिलंय। कुटुंबियांची खासगी माहिती जगजाहीर केल्याचा पत्रामधून रुग्णालयावर आरोप। दोषींना वाचवणार नाही, अंतिम अहवाल आल्यावरती दोषींवरती कायदेशीर कारवाई केली जाईल, रुपाली चाकणकर यांचं आश्वासन। हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल होईल, चाकणकरांची माहिती आहे। मंगेशकर रुग्णालयाने ऑपरेशनच्या आधी 10 लाख रुपयांची मागणी केली। राज्य आरोग्य विभागाचा अहवाल। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। सकाळी 9 वाजता रुग्णालयामध्ये आलेल्या तनिषा भिसेंवरती 5.5 तास कोणतेही उपचार केले नाहीत। रुग्णालय प्रशासनाने मुजोरी केली, हलगर्जीपणा केला। राज्य शासनाच्या अहवालामधील माहिती देत असताना चाकणकरांची प्रतिक्रिया। मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळलेली नाही, रक्तस्राव होत असताना सुद्धा रुग्णाला प्रतिसाद दिला नाही, उपचार केले नाहीत। चाकणकर यांच्याकडून अहवालामधली माहिती सादर। औरंगजेबाची कबर ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव बदला, खुलताबादच्या ऐवजी गावाचं नाव रत्नपूर करा, संजय शिरसाट यांची मागणी। तसंच गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारा, शिरसाट यांचं वक्तव्य। होय, औरंगजेबाला इथेच गाडला। दादरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी, मराठ्यांचा इतिहास भारतालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा, अशा आशयाचे बॅनर। मुंबईमध्ये शिवसेना मनसेच्या नंतर आता भाजपकडून मराठी भाषेचे वर्ग। गोरेगाव विधानसभेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या माध्यमातून मराठी भाषा संवाद वर्गाचं आयोजन। आशिष शेलार यांच्याकडून पश्चिम विभागामधल्या 74 रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीट पॅसेजच्या कामाची पाहणी। अतिरिक्त आयुक्त बांगर तसंच पाणी खात्याचे अधिकारी पाहणीच्या दरम्यान उपस्थित।
किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अमित शहांचा दौरा 12 एप्रिलला दौरा आयोजित। यावेळेला अमित शहांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर कृषी ज्ञान विज्ञान मंडळ आणि वुमन्स टेक्नॉलॉजी पार्कचं सुद्धा लोकार्पण करण्यात आलं आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये लढा देणाऱ्या गिरीश फोंडेंवरती निलंबनाची कारवाई। फोंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत। निलंबनाच्या विरोधामध्ये कोर्टात जाणार शिक्षक गिरीश फोंडे यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंनी फोन करून कारवाई करायला सांगितल्याचं फोंडेंचा आरोप। कोणताही प्रक्षोभक आक्षेपार्ह वक्तव्य केलं नसल्याची सुद्धा प्रतिक्रिया। धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयामधल्या केंद्रांवरती NMS परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप आहे। 271 पैकी 115 विद्यार्थ्यांना समान गुण। राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून फेर परीक्षेची मागणी करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पाल्यासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मास कॉपीच्या प्रकरणी 5 जणांची चौकशी समिती स्थापन। एबीपी माझाच्या बातमीची प्रशासनानं दखल घेतली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची माहिती। भिवंडीच्या आतकोलीमध्ये स्थानिकांचं धरणे आंदोलन। ठाणे महानगरपालिकेचा कचरा आतकोली गावाजवळ डंप करायला सुरुवात केल्यामुळे नागरिक संतापले। कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, आरोग्याला निर्माण झालेला धोका आणि पर्यावरणीय संकट याच्या विरोधामध्ये स्थानिक एकत्र आले आहेत। नाशिकच्या गोदावरी नदीमधल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती 9 एप्रिलला मनसेचं आंदोलन। रामकुंडामधील पाण्यामध्ये उतरून साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये मनसे आंदोलन करेल। मंत्री पंकजा मुंडेंनी बीडच्या सरस्वती नदीच्या केलेल्या पाहणीच्या नंतर नगर परिषद प्रशासनानं 25 नागरिकांना नोटिसा बजावल्या। नदीमधील अतिक्रमण स्वतःहून न काढल्यास नगर परिषद कायदेशीर कारवाई करणार आहे। सोलापूरमधल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील 80 घरांमध्ये साठवणूक केलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्यात। आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीमध्ये तापाचे 63 रुग्ण आहेत। सोलापूरमधल्या कुचन नगर परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, अळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक संतापले। कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं सुद्धा नागरिक हैराण झाले आहेत। पालघरमध्ये एअरटेल नेटवर्क नसल्यामुळे नागरिक संतापले। सलग 3 तासांपासून नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांचा बोईसर एअरटेलच्या गॅलरीमध्ये गोंधळ। दारूच्या नशेमध्ये एका व्यक्तीचा भर रस्त्यामध्ये पुशअप मारतानाचा व्हिडिओ व्हायरल। हा व्हिडिओ पुण्यामधल्या स्वारगेट परिसरामधला असल्याचं समोर आलंय। मुंबई क्राईम ब्रांचनं 28 मार्चला डीएन नगरमधल्या एका हॉटेलवरती केलेल्या छापेमारीमध्ये 5 जणांना अटक। छापेमारीमध्ये अटक केलेल्यांकडून 7 पिस्तुलं आणि 21 कारतूस जप्त झाली आहेत। तर आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। दहिसर पश्चिमेच्या आझाद नगरमध्ये नशेखोरांचा हैदोस। नशेखोरांकडून परिसरामधल्या मुली आणि महिलांची छेडछाड। कामावरून घरी परतणाऱ्या व्यक्तींकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले असता पैसे न दिल्यामुळे 4 गर्दुल्ल्यांनी केली तरुणाला मारहाण। मुंबईच्या बोरिवली पूर्वमध्ये बेस्ट बसखाली चिरडून 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय। दरम्यान कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणामध्ये बेस्ट चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आमदार विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकरी धडकले महावितरणच्या कार्यालयावरती। 12 तास विद्युत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार विनोद अग्रवाल यांची माहिती। कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरती वाघबीळमध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। लाकडी स्टंप घेऊन 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय। नांदेडमध्ये जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या। मद्यपान करून सातत्याने मारझोड करत असल्यामुळे जन्मदात्या आईचं कृत्य। मैताच्या भावानं दिलेल्या तक्रारीच्या नंतर आईला पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या विरोधामध्ये मोर्चा। या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप। प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन हा मोर्चा काढण्यात आला। नागपूरमधल्या ताजबाग परिसरामधील कूलर तयार करणाऱ्या वर्कशॉपला आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज टोल नाक्यावरती एका कारला अचानकपणे आग लागली। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। हिंगोलीच्या वसमत ते औंढा महामार्गावरती खासगी बसला आग लागली। ही बस कर्नाटकमधून नेपाळच्या दिशेनं दर्शनासाठी जात होती। आगीमध्ये ही खासगी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। तर या बसमध्ये 50 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।